आठवड्याचा पहिला दिवस आहे। नोकरदार वर्ग जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होतात। मात्र त्यातच मराठा आंदोलकांच्या प्रत्येकाच्या गाड्या जे आहेत ते चेकिंग केले जातात। तर कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक संशयित गाडी जी आहे ते या ठिकाणी चेकपोस्टवर म्हणजे आनंदनगर चेक नाका असेल, मुलुंड टोल नाका असेल या ठिकाणाहून प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते, त्याची नोंद केली जाते आणि त्यासाठी मोठा फौजफाटा जे आहे ते मुंबई पोलीस असेल, ठाणे पोलीस असेल या मुंबईच्या वेशीवरती ठेवण्यात आलेला आहे। पाहिल्यानंतर प्रत्येक गाडीची नोंद या ठिकाणी केली जाते। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभाग देखील सतर्क आहे। त्यामुळे नक्कीच काल देखील पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन जे ते रेल्वे स्टेशन असेल या रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळालं। मात्र जागोजागी ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यातील आनंदनगर जकात नाका, मुलुंड टोल नाका या ठिकाणी प्रत्येक राज्य राखीव तुकडी आणि मुंबई पोलीस, ठाणे पोलीस या ठिकाणी सतर्क आहे। त्यामुळे प्रत्येक गाडीची जे या ठिकाणी पोस्टिंगच्या ठिकाणी चेकिंग केली जाते, बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या गाड्यांना, जड अवजड वाहनांना सध्या तर या ठिकाणी दिवसा बंदी घातली नाही। मात्र जे वाहन आहेत, लहान वाहन आहेत त्यांना या जकात नाक्यावरून या ठिकाणी पर्याय मार्ग देण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील या ठिकाणी रिव्हर्स लेन म्हणजे जी आहे ती मुंबई ते ठाण्याच्या दिशेने जाणारी त्या रिव्हर्स लेनवरती ठाण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने सोडण्याचं वाहनाचं काम वाहतूक विभागानं केलं जातं, ठाणे वाहतूक विभागानं केलं जातं। मात्र ही पाहू शकतो मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो मुंबईच्या वेशीवरती या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक गाडीला या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक नजर गाडीवरती आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आजचा 4था दिवस आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी जरांगे पाटील या ठिकाणी करत आहे। त्यामुळे राज्य सरकार अजून देखील त्याचा निर्णय घेत नाही। मात्र सध्या तरी शिंदे समितीचे शिष्टमंडळ जे आहे ते देखील भेटून घेतले। मात्र चर्चेला आता कशा प्रकारचा तोडगा निघेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चालू आहे। वायर चिकन दाखव पुढे चल। अरे मी आहे ना अरे तसं नसतं, चल ना, ते विज्युअल काय झूमचे गाड्या का घे घुस। का थांबवताय तुम्ही? भगवत काय दिसत नाही तुम्हाला? एवढ्या गाड्या थांबवत नाही? हीच गाडी थांबवण्याचं कारण काय? तुम्ही हीच गाडी का थांबवलं? एवढ्या गाड्या का थांबवल्या नाहीत? मनोदादाचं हे दिसतंय म्हणून थांबवताय का? एंट्री कशाबद्दल? एवढ्या गाडी एंट्री कशासाठी करायची? तुम्ही एंट्री कशासाठी करायची आहे सांगा? आमची गाडी सर काय झालं केला? काय झालं सांगा? तुम्ही आता पाहतायत मीडियावाले नेहमी दाखवा। एवढ्या गाड्यात एकही गाडी थांबवली नाही, फक्त स्टिकर दिसलं म्हणून आमची गाडी थांबवली का? त्रास देताय का तुम्ही? कशासाठी त्रास देताय पोलिसांना? तुम्ही आमचे खायचे ट्रक आलेले सुद्धा थांबवतायत, माहितीये? खायचे सुद्धा ट्रक थांबवताय। बिलकुल तुम्ही मीडियावाल्याला हलू नका, हाच प्रकार झालाय। आता आमच्या कोठीने बांधून निघाले तिकडनं, बिलकुल कोणालाही थांबवायचा प्रयत्न करायचा नाही। महिला सुद्धा तुम्हाला दिसत नाहीये का? नाही थांबवायचं तुम्ही। एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायचंय
घेतली जाते प्रत्येक गाड्याची, कुणाला बऱ्याच लोकांना पार्किंगची व्यवस्था माहित नाहीये. एक मिनिट आता ऐका, आपण आम्हाला जे कारण देतात बिलकुल चुकीचं कारण आहे. इथं आलेल्या प्रत्येक गाड्या जात आहेत, फक्त जाणून बुनून मराठा आंदोलकांना त्रास देण्याचं हे षडयंत्र आहे. मनोजदादा जरांगे पाटलाचं स्टिकर बघून मुद्दाम आमच्या 2च गाड्याला थांबवला. सुरक्षेचं कारण असेल तर सगळ्याच गाड्या तुम्ही थांबवायच्या, फक्त टार्गेट आमच्याच गाडीला का? आम्ही काय त्रास दिले? काहीच नाही, काहीच नाही. आम्ही सरळ रस्त्याने चाललोय. आमचा काय त्रास झाला तुम्हाला? नाही सांगा ना तुम्ही, आमचा काय त्रास झाला? आणि नोंद कॅमेरे आहेत, नंबर येतो ना. आम्ही तुम्हाला आतंकवादी वाटतोय का महिला? अहो तुम्ही महिलांना सुद्धा त्रास देताय का? नाही आमचा गुन्हा काय आहे? अरे पण 2च गाड्या, एवढ्या गाड्या आहेत ना, कोणती सुरक्षा? आम्ही आतंकवादी आहेत का? सांगा, आतंकवादी आहेत? बाकीचे वाहन सगळे सुरू आहेत, त्यांची एंट्री नाहीये का? त्यांची एंट्री कोणीच करत नाहीये. ज्या गाडीला स्टिकर दिसतंय, ज्या गाडीला तुमचा पहिला दिवस आहे पण आमचं दिसत नाही का? आम्ही 4 दिवस झाले आमचा माणूस उपाशी आहे तिथं, तुम्हाला ते दिसत नाही का? सरकार म्हणजे आमचे लोक यायला लागले म्हणून तुम्ही आम्हाला अडवायला लागले. कशाची कोंडी? आमच्या माणसाची कोंडी झाली आहे ना तिथं. आमचा माणूस 4 दिवस झाले बिना अन्न पाण्याचा आहे. आमच्या माणसाची कोंडी नाहीये का? फक्त ज्या गाडीला पाटलाचं स्टिकर आहे, त्या गाडीला स्टिकर आहे, त्यालाच फक्त तुम्ही वाढवणूक करत आहात. या ठिकाणी पाहायला गेलं तर सुरक्षेच्या उपाययोजना अशा प्रत्येक गाडीची नोंद या ठिकाणी घेतली जाते. कुठली वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलीस या मुंबईच्या वेशीवरती आनंदनगर जकात नाका या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पहारा लावण्यात आला आहे. राज्य राखीव तुकड्या देखील आहे. मात्र अशा प्रकारे प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते आणि त्या गाड्यांना जे ते बाजूला केलं जातं किंवा त्या गाडीची तपासणी करून त्यांना पुढे सोडलं जातं. मात्र मराठा समाजाच्या वतीने भोकरदन तालुका जिल्हा जालना. माझं एक म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांच्या गाड्या नाही अडवल्या, आमच्याच का अडवल्या? कारण की आमच्या गाडीला जरांगे पाटलाचं स्टिकर आहे म्हणून का? आम्ही काही गुन्हे केले का? आम्ही काही तीव्र आंदोलन केले का? कारण की आमच्या ठाण्यावागाने आम्हाला सांगितलेलं आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालणार आहे, शांततेच्या मार्गाने जाणार आहे. बोला तुम्ही. नक्कीच या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी जात आहे. मात्र पाहिलं तर ज्या गाड्यांवरची स्टिकर आहे चलो मुंबई, जरांगे पाटील, मराठा आरक्षण, सकल मराठा आरक्षण, त्या गाड्यांना पोलीस जे ते प्रत्येकाची तपासणी करूनच सोडत आहे. प्रत्येक गाडीला जे ते सुरक्षित पार्किंग ठिकाणी जाण्यासाठी सांगत आहे. मात्र मराठा समाजामध्ये ज्या आता महिला आहेत त्या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने जायला निघाले आहेत. मात्र सुरक्षेची उपाययोजना या ठिकाणी पोलीस करत आहे. दोघांमध्ये देखील वाद सुरू आहे. त्यामुळे नक्कीच पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलांना देखील विनंती या ठिकाणी पोलिसांकडनं केली जात आहे. मोठा पोलीस फावटा आता या रस्त्यावरती उतरलेला आहे. मात्र काही महिला ज्या आहेत त्या मात्र पोलिसांशी या ठिकाणी मज्जाव वाद घालत आहे. पोलीस देखील त्यांना विनंती करत आहे. त्यामुळे पोलिसांचं देखील या ठिकाणी आता या ठिकाणी आंदोलनकर्ते जे ते ऐकत नाहीये. मात्र पोलिसांनी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर या ठिकाणी महिलांना आता पुढे सोडलं जाणार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनानुसार या ठिकाणी ज्या गाड्यातनं जे लोक जात आहेत त्या गाड्याची चेकिंग केली जाते. पुढं पार्किंग कुठे असणार आहे त्याचं नियोजन त्यांना सांगितलं जातं आहे. त्यामुळे नक्कीच याचा जो फटका जो तो मुंबईकरांना बसू शकतो. आज पहिला दिवस आहे कामावरती जाण्याचा नोकरदार वर्गांचा. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आता महिलांना या ठिकाणी आता सध्या तरी सोडण्यात आलेलं आहे. मात्र अशा प्रकारचे जर अनेक गाड्या जर मुंबईत दाखल झाल्या तर कायदा सुव्यवस्था बदलू शकतो, बिघडू शकतो. त्यामुळे वाहतूक विभागाकडनं असेल, पोलिसांकडनं असेल, या ठिकाणी मोठ्या फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आल्या. बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक गाड्याची मात्र पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या गाड्या चेकिंग करत असताना मागे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. स्वतः या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. राज्य राखीव तुकड्या असतील, पोलीस दल असेल, वाहतूक विभाग असेल, अशा प्रत्येकाची जी आहे ती नोंद जे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानमध्ये असलेलं आंदोलन हे मोठ्या प्रमाणात आता लोक अजून देखील त्या ठिकाणी जात आहे. मात्र सध्या त्याचा फटका जो आहे ते वाहनधारकांना त्या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रत्येक गाडीची नोंद या ठिकाणी केली जाते. कोणकोणत्या गाड्या ज्या आहेत ते वाहनं या मुंबईच्या दिशेने जातात
ज्याच्यावरती सकल मराठा समाजाचा बॅनर असेल, जरंगे पाटलांचा असेल, त्या प्रत्येक गाडीची नोंद ही केली जाते। त्यामुळे मुलुंड टोलनाका असेल, आनंदनगर चकातनाका असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जे ते बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। कुठलाही गाळबोट लागू नये यासाठी पोलिसांची देखील करडी नजर या ठिकाणी असणार आहे। शांततेत चाललेलं आंदोलन या ठिकाणी आता सध्या तरी शांततेत जाऊन द्या असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। मात्र अनेक गाड्यांना या ठिकाणी अडवून पोलीस देखील चेकिंग करत आहेत। त्यामुळे नक्कीच आजच्या आंदोलनामध्ये काय मार्ग निघेल हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV 9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।